भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. तर अगदी मस्त ही नागपूरची रेसिपी आहे. ते त्या भागामध्ये ही पॉप्युलर डिश आहे आणि खूप सुंदर लागते. चला तर मग सावजी मटण कसं करायचं ते तुमच्याबरोबर शेअर करते. कुकरमध्ये हे मस्त 8 शिट्ट्यामध्ये शिजवून मस्त असं मऊसर शिजले जाते आणि चवीला भन्नाट लागते. आता त्यासाठी मसाले भाजून घेऊ. 2 चमचे धणे घेतलेले आहेत. 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा शहाजिरे, 1 चमचा खसखस. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडीशी मोहरी, दगडी फूल घेतलेलं आहे. आता घालूया अर्धा इंचापेक्षा जास्त दालचिनी घेतलेलं आहे. लवंग 4 ते 5 घेतलेलं आहे. तर बडी वेलची 2 घेतलेल्या आहेत. मिरे घेतलेले 4 ते 5 घेतलेले आहेत. आणि आता ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्रिफळा, जायपत्री, हिरवी वेलची घालूया, तमालपत्री आणि हे छान असं भाजून घ्यायचे मसाले. बडीशेप घेतलेले मोठा 1 चमचा आणि कच्चे म्हणजे मसाला जर कच्चा भाजला ना तर मटणामध्ये तो अगदी कडवट वास येतो. म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तो. छान असा मसाला भाजून घ्यायचा आणि सावजी मटण एकदा जर तुम्ही करून खाल्लात ना तर तुम्हाला म्हणजे वरचेवर करून खाणार माझी खात्री आहे. इतकं सुंदर हे मटण बनतं. आणि माझ्या बरेच मटणाच्या देखील रेसिपी अपलोड केलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती पाहू शकता. पण सावजी मटण ही खूप सुंदर लागते. हे करून पहा. आता हे मसाला भाजून झालेला आहे. इथं खोबरं देखील मी सुकं भाजून घेतलेलं आहे. 1 इंचापेक्षा जास्त आलं घेतलेलं आहे. लसूण घालून आता हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. बारीक आता करून घेतलेलं मिक्सरला अशा पद्धतीची पेस्ट तयार झालेली आहे. पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं मी 3 पावशेर मटण घेतलेलं आहे. आता अगदी मस्त ते शेणाचा मांडीचं मटण आहे. हे चवीला छान लागतं. मटणवाल्याकडे तुम्ही मागितलात ना ते देतात व्यवस्थित. आता कुकरमध्येच मी डायरेक्ट 8 शिट्ट्या देऊन घेणार आहे. 1 पळीवर तेल घालू. तेल थोडंसं मी कमी घेतले पण मटण म्हटलं ना थोडंसं तेल जास्त घ्यावं लागतं. तर तुम्ही पळीपेक्षा 1.5 पळी असं घेतलात तर वर कट छान येतो. तर मी तेल कमी वापरणार आहे म्हणून मी 1च पळी घेतलेलं आहे. आता मसाला भाजला आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मटण भाजून घेऊ. हे मटण धुवून घेतलेलं आहे. ज्यावेळेला कट करतात ना ते फळीवरती घाण वगैरे पडलेली असते म्हणून धुवून घ्यायचं. कारण मटण धुतल्यानंतर म्हणजे त्याचं इरं जातं असं म्हणतात. पण धुतल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. थोडंसं परतून घेतलं ना तर मटण आहे ना ते रबरासारखं होत नाही. अगदी सॉफ्ट शिजतं. थोडंसं परतून घ्यायचं जास्त नाही. आता ह्याच्यामध्ये आता हे छान भाजलं गेलेलं आहे मटण देखील. 4 चमचे लाल तिखट घालूया. ह्या मटणाला थोडंसं तिखट जास्त घालायचं. चवीला सावजी मटण छान लागतं आणि हे मसाल्यामध्येच बनतं. ह्याच्यामध्ये टोमॅटो कांद्याचा अजिबात वापर होत नाही. आता अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळं. आता कुकरला झाकण ठेवून मस्त 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला परत बघावं लागत नाही शिजलं की नाही. अगदी परफेक्ट शिजतं. चवीपुरतं आता मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून ह्याला 8 शिट्ट्या देऊन घेऊ. आणि तेच जर मटण खाऊन कंटाळलं असेल ना तर हे मटण करून पहा. एकदा जर तुम्ही केलं तर बोटं चाटून खाला अशी रेसिपी आहे. आता 8 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर गार झाला की झाकण उघडायचं आहे आणि मस्त गरमागरम सावजी मटण तयार झालेलं आहे. काढून घेऊ. भाकरीसोबत खायला तयार आहे. कोणतीही भाकरी खा मस्त लागतं त्याच्यावर आणि शिजले देखील मस्त सॉफ्ट 8 शिट्ट्यामध्ये आणि गरमागरम सावजी मटण तयार आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.